नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करत आपल्याच नावावर प्रचाराची धार अधिक तीव्र केली आहे. शनिवारी प्रचार सभेत त्यांनी 5 वर्षे मीच माळेगाव साखर कारखान्याचा चेअरमन होणार अशी ठाम घोषणा केली होती. त्यावर सविस्तर स्पष्टीकरण देताना त्यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली. मुख्यमंत्री ही चेअरमन होते, मग मी का नाही? अजित पवार म्हणाले, स्वर्गीय वसंतदादा पाटील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी साखर कारखान्यांचे चेअरमन म्हणून काम पाहिले. मी उपमुख्यमंत्री असलो तरी सभासदांच्या हितासाठी मला माळेगावचा चेअरमन व्हायचा आहे. ते पुढे म्हणाले की कारखान्याच्या माध्यमातून मी सभासदांसाठी जास्तीत जास्त फायदेशीर निर्णय घेऊ शकतो. ऊस दर, बँक व्यवहार, केंद्र आणि राज्य सरकारकडील फायली हे सगळं मी थेट मार्गी लावू शकतो. अजित पवार यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेलाही परखड उत्तर दिले. विरोधक म्हणतात की मी उपमुख्यमंत्री असूनही चेअरमन पदासाठी इच्छुक आहे, पण मला सत्तेची हाव नाही, मला सभासदांचं भलं करायचं आहे. त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका करताना म्हटलं की मते मिळवण्यासाठी माझ्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. कारखान्याची नाहक बदनामी केली जाते, पण सभासदांनी अशा भूल थापांना बळी पडू नये. माळेगाव कारखाना राज्यातील उच्चांकी ऊस दर देणारा. अजित पवार म्हणाले, माळेगाव कारखाना राज्यातील सर्वोत्तम ऊस दर देणाऱ्या कारखान्यांपैकी एक आहे. ही परंपरा मी कायम ठेवणार आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे, म्हणूनच बँका विश्वासाने कर्ज देतात. अजित पवार यांनी मतदार सभासदांना उद्देशून ठाम शब्द दिला की माझ्या ताब्यात कारखाना दिलात तर तुमच्या मतांचं सोनं करीन. तुमच्यासाठी मी सरकार दरबारीही लढेन. माझ्या अध्यक्षपदाखाली कारखाना प्रगती पथावर नेईन. ते पुढे म्हणाले की मी चेअरमन झाल्यावर तुम्हाला मला काम सांगण्याचा अधिकार असेल. फक्त कारखान्यापुरतं नव्हे तर केंद्र राज्य सरकारमधील कामे सुद्धा मी मार्गी लावीन. अजित पवार यांच्या जाहीर भूमिकेमुळे नीलकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. दुसरीकडे विरोधक मात्र अजित पवारांच्या या भूमिकेमुळे गोंधळलेले दिसत आहे. बारामती तालुक्याची प्रतिष्ठा कुठे ठेवली असा सवाल करून टीका सुरू केली असली तरी सभासदांकडून मात्र अजित पवारांना मोठा प्रतिसाद मिळतोय अशी चर्चा आहे.